सर, अभ्यागत कक्षामध्ये सगळे नागरिक बसायला पाहिजे. तुम्ही आम्हाला फोडतायत इंग्रजांसारखं. नाही, तसं परिपत्रक आलेलं नाहीये माझ्याकडे. अभ्यागत कक्षाचं परिपत्रक आहे. तुम्ही नियम सांगा आम्हाला तिथे बसवायचं. नाही, सगळ्या नागरिकांना तिथे आतमध्ये बसणं गरजेचं आहे. जसं हे पूर्वी झालेलं होतं. आता हे इंग्रजांसारखे हे भारतीय असून सुद्धा आमच्यावर हे करतात. सगळ्यांना तिथे बसवायला पाहिजे. दोन अगदी बरोबर. पर्सनली आपण भेटू शकतो. ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलाय. आपण वैयक्तिक भेटू शकतो. मग हे चुकीचा कारभार आहे. नाही, आम्ही इथेच थांबणार. सर, तुमच्या मुद्द्यावर विषयावर काय प्रभाव पडणार नाही. हे सुरक्षा रक्षक काही परिपत्रक नसताना आम्हाला बाहेर काढलाय यांनी. साहेबांनी सांगितलं माझी हत्या करायची म्हणून तुम्ही करणार का? गुन्हा तुम्ही करणार का? मिलिंद जाधवच्या वेळेला सुद्धा तुम्ही असं केलं. व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वेळेला सुद्धा असं केलं. प्रथम अपील झाल्यानंतर आता तुम्ही मला व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून बंधन करत नाहीये. दरवेळेस सुरक्षा रक्षकांचं हे असतं. दिस इज अभ्यागत कक्ष. जनसुनावणी काय असते सर? अच्छा, कुणाची आज्ञा होती? अधिकाऱ्यांचं नाव सांगा. उपायुक्त नाव सांगा. ठोंबरे साहेबांनी तुम्हाला आज्ञा दिली की नागरिकांना बाहेर काढा. फक्त एक. बरं, ठीक आहे. तुम्हाला उपायुक्त ठोंबरेंचं आज्ञा आहे. बरं, ठीक आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. तुम्ही ओढू नका प्लीज. तुम्ही ओढू नका प्लीज. ओके, मी नाही ओढू. तुम्ही इकडे या साईडला. आम्ही शिवाय होतोय. नाही, ठीक आहे. आता हे बंद करतायत. असे बंद करते. शिवाय खातो. हे मकरंद रानडे सरांनी सुद्धा, जे माहिती आयुक्त आहेत पुणे महानगरपालिकेचं, जेव्हा सुनावणी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं पुणे महानगरपालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांनी सुद्धा हे सांगितलं. मकरंद रानडे सर. आणि आता आम्हाला बंद केलाय. बंद म्हणजे बाहेर पाठवलाय. हे आम्ही करणार रेकॉर्डवर. विश्वास नाहीचा प्रश्न नाहीये. आता ते उपायुक्त बोलतायत विश्वास नाही. तुम्हाला जर तुमच्यावर विश्वास आहे ना, मग व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ द्या. सगळ्यांना बसू द्या. पारदर्शकता असू द्या. तसं परिपत्रक सुद्धा नाहीये की नागरिकांना बाहेर बसवायचं. अभ्यागत कक्षामध्ये पूर्वीपासून सगळेजण तिथे बसायचे. हो, पेपरमध्ये तुम्ही पुढे भेटू शकतो. त्याला काळजीपासून दिलेलं आहे. अगदी बरोबर. फक्त जाहिरात पाहिजे झाली. बरोबर. पारदर्शकता आवश्यक आहे अतिशय. आणि अशा पद्धतीने काम होत असेल तर इनडायरेक्टली तुम्ही काम करत नाही असं का अर्थ होतो? तुमचं काय म्हणणं आहे सर? माझं म्हणणं असं आहे, कमिशनरने जानेवारीमध्ये ऑर्डर दिली आहे कारवाई करा. मी आलेले अधिकारी निर्णावलेली कारवाई करत नाही. कळलं सर. मी कंटिन्यू इथं वारी असते ना, वारी तशी ट्रेनिंग लावतोय. एवढे निर्णावलेले अधिकारी प्रयत्न चालू आहे. त्यांना बाहेर बोलवा.
आम्हाला जायचं त्यांच्यासोबतच पत्र द्यायचं. आमच्या शिष्टमंडळाचं आमची शिष्टमंडळ असं काही नियम आहे का? परिपत्रक दाखवा. इतकी माणसं असतात. नाही, आमची शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष नाही, पूर्वी सर सगळेजण बसायचे आणि ज्यांचा मुद्दा होता ते पुढे जाऊन मांडायचे. चला, हे तुम्ही आम्हाला नियम दाखवा, नियम दाखवा, नियम दाखवा. तुम्ही आम्हाला नियम दाखवा. सर या, बसा बसा बसा. तुम्ही नियम दाखवा. नियम करदाते नागरिक बाहेर हो. बसला. हा, इथे बसायचं, इथे बसवायचं. जनता दरबार आहे ठोंबरे साहेब, इथे बसवायचं. तुम्ही दाखवा नियम. त्याला फोन लावा. हे चुकीचे कारभार जनतेचे सेवक आहेत आणि आम्हाला बाहेर काढतायत आणि सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांचे आज्ञा पाळतात. कर्मचारी सर्व अधिकारी पूर्णपणे नागरिकांचे अपमान तर करताच आता बी केलाय. आणि आम्हाला अपमान करायचा तुम्हाला अधिकार दिला नाहीये. आणि मला बाहेर काढलं. सगळ्यांना बाहेर का काढलं? आम्ही सरांसंग बोलतो. सर काय म्हणतात ते समोरच आमच्या दोघांमध्ये काय चर्चा होईल आम्ही सगळं. आता एक मिनिट सांगा, तुम्हाला सगळ्या समस्या सॉल्व्ह करायचं. हा, बरोबर. ऐका ना, आता बसा. वैयक्तिक मत सांगू. जर मला सांगा, सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी एकत्रित चर्चा केली तर काय म्हणतात? आमच्या आरोप करू नका ना. माझी प्रामाणिक घेतो, तुम्हाला सगळ्याला सांगतो. समस्या सॉल्व्ह होता. तुम्हाला वाटत असेल एकत्रित करायचं तर बसा, मला काय अडचण नाही. मग आम्हाला का अडवलं? नागरिकांना बसवायचे आणि ह्या सगळ्या विरुद्धांना अडवलं. आता तुम्ही ग्रुपमध्ये आलात, तुम्ही जरा हे आहात, त्यामुळे आम्हाला बाहेर काढलं आणि त्यांनी दरवाजा बंद केला. या लोकांनी दरवाजा बंद करायचा कोणाला अधिकार नाहीये. ह्यांनी बंद करायला सांगितलं, आम्हाला बाहेर काढायला. बाहेर काढायला का सांगितलं? मग आता त्यांच्यासोबत तुम्ही बोलतायत. असं नाही हो सर, आम्हाला समजवतायत. तुम्ही यांना समजवायचं ना, सुरक्षा रक्षक. तुम्ही त्यांना सांगायचं, नागरिकांच्या अडचणीसाठी. अहो, आमची हत्या करा, आमचा बलात्कार करा. ते बोलले तर करतील का तुम्ही गुन्हा? अहो, अधिकार मग आम्ही कोण आहे? ऐका एवढा सगळ्यांचं आपल्याला समजा खरंच समस्या सॉल्व्ह करायचं कसं आहे, एकत्र सगळा होतो. काय होते मला सांगा, एक समस्या हे आले का दुसरे नागरिक गेले, तिसरे नागरिक गेले, मग तुमचा अधिकारी येतो, ह्यांना बोलतो, त्यांना बोलतो, त्यांना बोलतो. एक अधिकारी किती लोकांना बोलतात? आता हे बोलतात त्याच्यासाठी. ऐका ना, किती लोक त्याच्यासाठी मी काय म्हणतो, ऐका त्याच्यासाठी मी काय म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, मोहल्ला समितीमध्ये 40-50 माणसं बसतात. आपण शिकवत नसू, खुर्च्या देऊ, टोकन देऊ आणि तुमच्या सगळ्यांचे अधिकारी पाहिजे ना. एक वार्ताहर म्हटलं पाववाड्याचं टोकन द्या की तिथं. एक वार्ताहर म्हटलंय काय पाववाड्याचं टोकन वाटप चाललंय ते. अशा प्रकारच्या टीका होती. नकाचे उद्योग करू नका. तुम्हाला एकत्र बसायचंय का? सगळं ऐका, माझा प्रामाणिक हेतू होता की सॉल्व्ह करायचा. तुमच्या सगळ्याची इच्छा नाही टाइमपास करायचा. बसा. टाइमपास नाही, तुम्ही चुकीचं एक बोलू नका. काही टाइमपास नाहीये. टाइमपास बोलू नका, चुकीचा शब्द वापरू नका तुम्ही. उपायुक्त टाइमपास का? आमचा टाइमपास चालू आहे. तुम्हाला पैसे मिळतात. टाइमपास चुकीचा शब्द वापरतायत. चुकीचं आहे सर, तुम्ही जे बोलताय ना चुकीचं आहे. बोला. काम करत असताना समजा तुम्हाला जर नाही, तुम्ही ओरडू नका. काम सौजन्याने बोला. कुणी करत नाही चांगलं काम. आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे माणसं आहेत. बाहेर लोक दादागिरी करून सिक्युरिटी कुणी चांगलं काम करत नाही. ऑर्डर आहे आमच्याकडे. यो कागद त्याच्याकडे घेऊन गेले. हा, बोला सगळ्या माझ्याकडे विषय नाही. आणि ते काय म्हणतो माहिती का, इच्छाचं नाहीये. नियम विरुद्ध हे कसे केलेत? तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने बाहेर काढलं? नियम विरुद्ध केलेला आहे. माझी इच्छा नाही, नियम विरुद्ध त्यांनी केलाय, त्याचा खुलासा द्यावा.
इथं लावू नका हो. यांचाच नाही पगार, पेमेंट नाही माझी प्रामाणिक हेतू होता बरं का. तुम्हाला तुमच्यामध्ये चालायला काय हरकत नाही, आपण बसू. माझा हेतू काय समजून घ्या. माझं काय हेतू तुमचा हेतू प्रामाणिक होता. माझं काय म्हणून मला सॉल्व्ह होतो प्रॉब्लेम एकेकाचा. यांच्या टाईमचं मला वेळ मिळाला. तुम्ही एक एकच घ्या, पण नागरिकांना बसू दे. अधिकारी खात्यात एसीचा हवा आणि नागरिकांनी बाहेर थांबायचं का? असं पण असू शकतो. सगळ्यांनी पब्लिक बसायसाठी माझी इच्छा काय म्हणलं महानगरपालिकेला 4 हॉल दिलेले. 4 हॉल दिले. आयुक्त तुमच्या तिथं बसायचे. आम्हाला पण समजेल ना कोण कसे काय मला तरी वाटतंय यांनी उत्तर द्यावं की कोणत्या नियमाने त्यांनी बाहेर काढलं. तुम्ही माणसं होते त्यामुळे आता हे झालंय. तुम्ही जर आले नाहीत ना तर हे झालं नसतं सर. जर तुम्ही आले नसते ना तर हे झालं नसतं. यांनी क्लॅरिफिकेशन द्यावं कोणत्या नियमाप्रमाणे त्यांनी आम्हाला बाहेर काढवलं. तुमचा प्रत्येकाची समस्या म्हणजे ऑल पुरेशी समस्या नसते सर. मोहल्ला समितीमध्ये आम्ही जातो, 40 नागरिक असतात, त्यांना सांभाळता येतं आणि इतके 1, 2, 3, 10 सुरक्षा रक्षक नसतात. बसा मी पहिला येणार नाही, तुमच्या नियमाप्रमाणे चाला. इतके सुरक्षा रक्षक आम्हाला बाहेर ढकलतात. कामाला लागा आता. ते घेतला विषय आपण दादागिरी. अहो तुम्ही परमनंट आहेत, बाकीचे नाही परमनंट. आमचं काय म्हणणं आहे सर, सगळे नागरिक आता बसलेत ना तरी सुद्धा चाललंय ना, सगळं व्यवस्थित चाललंय. तरी सुद्धा या लोकांनी आम्हाला अडवणूक केली. सगळे 1, 2, 3 किती सुरक्षा रक्षक, सगळं व्यवस्थित चाललंय सर. तुम्ही नागरिक आहात का? माझं रेकॉर्डिंग होणार आहे. हां त्यासाठी मी एवढं किती वेळ काय एवढा तास गेलो म्हणजे सोमवार गेले की 4 तास. अजून मोठं बरोबर त्या रेसिपीला ते भेटायला आहे म्हणून यायची तरी खात्री करून घ्यायला असं गेलं भेटलं नाही. त्यात काय म्हणजे मी रिफ्यूज केलेलं आताच माझं असं नाही आपल्याला तसं तुम्ही जावा हा विषयाचं काही अर्थ दिलेलं नाही आपल्याला. हे जे पाण्याचा विषय आहे हे काही लाईन काढायचं, हां लाईन काढायचा आणि कंपाऊंड घालायचं.
काढायचं, कंपाऊंड घालायचं. हा विषय त्याचा अर्थ मी दिलेला नाही. या अर्जावर मला उत्तर मिळालेलं. आणि तुम्हाला हेही सांगते सगळ्यांना, ज्या व्यक्तीने काढायला लावलेला आहे त्या व्यक्ती आहे डॉक्टर फरांजपे. त्या बाईने प्रत्यक्ष मला घरात बोलून सांगितलेलं आहे की मी पैसे देऊन त्याला स्टॉल काढायला लावलेला आहे. अजून काय सांगू? प्रत्यक्ष तुमची नावं लिहिलेली आहेत त्यांनी. प्रत्यक्ष नावं लिहिलेली आहेत तिला. ह्या व्यक्तींना आम्ही अंडर टेबल पैसे देऊन त्याला स्टॉल काढायला लावलेला आहे आणि तुम्ही मला असं बोलताय. सर्वेक्षण झालं का सगळ्यांचा कोण बोलतोय रेकॉर्डिंग करायचं नाही? नाही तुम्ही नाही. 25 वर्ष मी प्रत्येक वेळेला आम्हाला फसवलं सर. प्रत्येक वेळेला व्हिडिओ पाठवणारच, व्हिडिओ घेणारच आम्ही. तुम्ही व्हिडिओचं चित्र अहो व्हिडिओ काढायला काही प्रतिबंध नाहीये शासकीय अधिकारी कर्तव्यावर असताना. यांना पण नोटीस दिली. यांच्या नावात 3 गुन्हे आहेत. एक 307 सांगवी, एक तिकडचा कुठचा हा बडे बडे काय आता कार्यक्रम पुढे पुढे कुणाला बोलतोय तू? इथंच घोडा लावत तुला कळलं का? घोडा लावत तुला इथं ओळख आहे काढतोय मी. हा बडे माझं काय करताय असं करताय म्हणतो. हा सांगतोय मला तुला पर्सनल गुन्हा म्हणजे का नाहीये? तुम्ही सेवेत आहे, पगार घेता नागरिकांच्या टॅक्स मधनं. बायका नाचू बघा तू 12 वाजल्या. ठेकेदारांची ठेकेदार कुठले होते दाखवू का तुला? ठेकेदार कुठले होते? अजून एक जेलमध्ये कुत्र्यासारखा मारत नाही तुला. लक्षात घे. तुला तुम्हाला फरक नाही पडत. दादा ते बडे आले तिथे आणि एकदम रूढ भाषाने कडक भाषाने आम्हाला बोलायला लागले. प्लीज या लवकर. आणि आता कुठला नियम आहे की वकिलाच्या नोटीसला उत्तर द्यायचं ना. सत्ता काय कुठे? सत्ता कुठे? सत्ता व्हिडिओ काढायचे नाही. तिघं पण म्हणतात की उत्तर द्यायचं हे नाहीये. अवलोकन आणि आदेश आणि सांगलीला कोणी दाखले पोरं सांगत पर्सनली आम्ही बोललो बडे सर काय झाले लोकांची जेवणाचे नाही, व्हिडिओ काढायचे नाही, मी उत्तर द्या. त्या विषया संदर्भात आम्ही मूर्ती कंप्लेंट करू. काही फरक पडत नाही. लिगल नोटीसवर अजून हो. 20 दिवस झाले, 15 दिवसाची म्हणतात काही फरक पडत नाही. पार्टनरशिप आहे उदासची. सर लगेच त्यांना आदेशित करण्यात यावं की प्रतिबंधित करायचं नाही. महिलांची बोलायची पद्धत नाही. आरक्षणाची भाषा करून धमकी देतात ते. आता जसं तुमच्या समोर दिली तशीच मग ह्यांना नागरिकांनी दिलेली काय? मला बोलली स्वतः. माझा अपमान केलेला आहे त्यांनी. त्यावेळेस कंप्लेंट करायला म्हणजे तो चव्हाण सरांनी मला माफी मागितली त्यांनी. पण यांनी चुका करायच्या चव्हाण सरांनी माफी मागायची. त्यांच्यावर कारवाई पाहिजे. हो. आणि आणि नितीन उदास पण काय म्हटलं तमीज नाहीये. महिलांना तमीज शिकवताय. ह्यांना लाज कशी वाटत नाहीये महिलांच्या बाबतीत बोलायला. आयुक्त देतात तुमच्या लिगल नोटीसला उत्तर. हो. पण असे लागून गेले. दादा आपली पोच पण घ्यायचा.
सर ते सांगा आता लिगल नोटीसला उत्तर कुठल्या आदेशाने नाही देत? आणि असे महात्मे तिथं भरले ताऊनला तुम्हाला सांगतो कोणतं टेंडर तुमच्या समोर बोलतात सर ते आणि अधिकारी काही बोलत पण नाहीये, अधिकारी शांतच बसलेत. बरोबर आहे, समोर आला दापकेकर गायब झालं तिथून. मॅडम तुम्हाला काय माहिती आम्ही किती वर्ष लढाई करतो दिव्यांगांसाठी, तर आम्हाला का महानगरपालिका आमच्या नावावर करून देत करतो का? आम्ही दिव्यांगांसाठी करतो ना, दिव्यांगांसाठी गेले तर आम्हाला उच्च उत्तर देतात. अशी उत्तर यायची. ॲडिशनल चार्ज दिलाय त्यांच्याकडे. तिकडचा दुसरा एक भागवत त्याला तिकडे काम करतोय मंडेमध्ये, त्याचा काही संबंध नसताना तो तिकडे उद्योग डवळत होते. मला त्याचं आडे म्हणतात एमपीएससी केली, त्याच्याकडे 6 टेंडर दिले. तुम्हाला सांगतो एमपीएससीचा चेअरमन तो कोण आपला मेश्राम, त्याच्याशी बोलू, मला डिटेल द्या म्हटलं त्याचं कॅन्सलच करून टाकतो. आम्ही अध्यक्ष सतीश सेठ त्यांच्या अध्यक्ष सुद्धा बोललो आम्ही. लिगल नोटीसचं पण उत्तर नाही दिलं साहेब यांनी. 20 दिवस लेट नोटीस देऊ, 20-25 दिवस देऊ. उद्याचे आम्ही सगळे आर्थिक समाज कल्याणला दिलं नाही, सांगतो तुम्हाला आयुक्तांना दिलंय. आयुक्तांना नितीन उदास हे बडे आणि चौधरी रामदास चव्हाण नावाने नोटीस काढली. यांचं आम्ही सांगितलंय आता यांना, गिल साहेबांना सुद्धा सांगितलंय. आणि यांची उत्तर असतात की ते देणं एवढं काय गरजेचं नाही. आणि समोर येईल की धमकी देतात. आता जसं तुमच्या धमकी दिली तुमच्या समोर काय भाषा, आणि ते काय बोलत पण नाहीये. हे अधिकारी काय त्यांना सांगत नाहीयेत की तुम्ही त्या भाषेत बोलू शकत नाही. टाकून आलेलं आहे, मला फरक पडणार नाही. 353 किरकोळ आहे, 302 307 वाला आहे, लक्षात घे. आता तुमच्या समोर बोलले की नाही, बोलायला पाहिजे होते. महिलाला आणि मॅडम ज्या वेळेला आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायला गेलो तर त्यांचं उत्तर काय आलं माहिती का, तुमची रजिस्टर स्वतः असेल, आम्ही त्यांनाच उत्तर बोलणार इथं यायचं नाही तर यायचं नाही. मग त्यांना मी माझी भाषा वापरली. दुसरं मॅडम तुम्हाला सांगतो तिथं पिठलं भाकऱ्या खाऊ हो, आणि उपायुक्त तिरंगाची बिर्याणी आणून बिल आहेत तिरंगाची. सर पिठलं भाकरी नाही, पिठलं पुरी अक्षता पाणी लपून ठेवलं. आपल्याकडे व्हिडिओ सगळं आहे, सगळे रेकॉर्डिंग पळून गेला. बडे पण आहेत रेकॉर्डिंग मध्ये. पुरी आणि पिठलं कोणी खाल्लंय का? दादा ते उलट रूट मध्ये बोलतात. यांच्या समोर इतक्या नागरिकांसमोर जर हे करू शकतात तर ह्या मॅडम जेव्हा एकटा गेल्या असतील. आम्ही पर्सनल काय करणार सांगा. काय कानून नाचवलं तुम्ही ठेकेदाराबरोबर? पर्सनल काय करणार, मी काय काढलं बोला ना तुम्ही. असं काय नाही बोलत आहे. उत्तर पळून जातो तुम्ही, उत्तर देत नाहीये. डरपू का तुम्ही? खाऊन डरकाळी घेताय हातल्यात. आणि हे सुरक्षा एक सांगतो, नागरिकांवर यायचं हो, जेव्हा तो बोलत होता ना तेव्हा अधिकाऱ्याला जायचं असतं. मी पर्सनल काय घेते, माझं काय गेटवरती नागरिकांना अडवता. इथं अधिकाऱ्याचा आवाज वाढतो तेव्हा कोण आत येत नाही. नागरिकांचा आवाज वाढल्यावर वाचतात काय? पाळून येत आहे. आम्ही तुम्हाला लोकांना पुढे हो, आम्हाला तुमची काही दुश्मन नाही. आमची काही सुरक्षितता तुम्ही बघत नाही. खरं सांगते ते नालायक आहेत लोकांना, नालायकांना उत्तर देणार. आता एखाद्या नागरिकांनी प्रश्न विचारले, त्याचं प्रत्युत्तर देणं काम आहे का नाही अधिकाऱ्यांचं? हा उत्तर थोडा. त्याचा आवाज वाढला तेव्हा तुम्ही का नाही आले? त्याचा आवाज वाढला तेव्हा तुम्ही का नाही आले? उपायुक्त जेव्हा नागरिकांचा आवाज वाढला तेव्हा तुम्ही आले, लगेच पळतच त्यांना बाहेर काढायला. त्याचा आवाज वाढला तेव्हा तुम्ही का नाही आले? हे उचलून बाहेर फेकायचं. संवेदनशीलता यांच्यामध्ये नाहीये सर. हे डोळे झाकून काम करतात. 353 पण मी 302 करीन, मला फरक नाही पडत. मी फटकवीन इथं. कारण त्यांचं पगार तिथून होतं. तुम्ही यायला पाहिजे होतं इथं, का नाही आले तुम्ही? त्याचा आवाज वाढला तेव्हा कोण होता का तुमचा एक तरी माणूस पुढं? मग आता का आले सगळे? कुणी नव्हतं, त्यांना विचारा. एकच माणूस होता इथं. करोनाच्या काळामध्ये
4 ठेकेदार आणि हे सगळे सुरक्षा अधिकारी पनवेलच्या बायकांना नाचवलं, त्याला गुन्हा दाखल. एक जण अजून आपणच घेरावा घालायला तर सांगलीमध्ये बलात्काराचा गुन्हा येतो. आज ते विटकर सर आले नाहीत, अन्यथा ते दरवेळेस असतात सुरक्षा अधिकारी. विटकर सर दरवेळेस असतात आणि आज नाही. फायरिंगचा विषय नाही का तो? हॅलो, फायरिंगचा विषय आयुक्त गेले 17 कोटी माघारी आणायला, त्यांचं काय घेऊन बसायचं, कुठं दुसऱ्याचा आणायला जायचं. आता बोलवा ना. 20,000 खर्च दाखवत होता दरवर्षी 2016 पासून, तर आता तुम्ही 20 लाख रुपये खर्च दाखवताय. मग कुठे तुम्हाला सगळे डिटेल देतो. त्याच्यामध्ये ज्या हॉटेलला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या इथलं नाही, नाशिकचं आहे. काय संबंध आहे तुम्हाला नाशिकवाल्यांचे द्यायचे? संबंध काय सांगा. आणि दुसरी गोष्ट, या लोक इतके दिवस पिंपरी चिंचवड दाखवतात. एक गोष्टी नाही, छोट्या छोट्या गोष्टी. मी दिव्यांगांना बोलवलं ना, दिव्यांगात सगळं होणार. सर आता एक सांगा, तो जेव्हा तुमच्या समोर एखाद्या नागरिकाला उद्धटपणे बोलला तेव्हा सिक्युरिटीवाले का नाही बोलवले तुम्ही? आणि जेव्हा नागरिकांचा आवाज वाढला तेव्हा तुमच्या सिक्युरिटीवाले जवळपास 10 जण येतील नव्हता, एकच जण होता. जेव्हा इथं त्याचा आवाज वाढला होता तेव्हा या कार्यालयात एकच जण होता. आता नागरिकांचा आवाज वाढला तर किती जण आले? आम्ही इथं पटवाई देऊ का एक जण? मला काही फरक नाही पडत. तो बाया नाचवतो त्याला तुम्ही कॉर्पोरेशनच्या सेवेत ठेवलाय. ऐका ना, वैयक्तिक नाही मॅडम, वैयक्तिक आम्हाला काय महानगरपालिकेचे 5 ठेकेदार होते. 5 ठेकेदार ऐका, अजून बेलला पळतोय तो. वैयक्तिक विषय कधी होतो? ज्या वेळेस तो पुणे महानगरपालिका काम करत नाही, अधिकारी नाही, त्यावेळेस तो वैयक्तिक झाला. तो आमच्या या नागरिकांच्या जे टॅक्सचा जो भरतो पुणे महानगरपालिका, त्या पैशावर जो उत्मत होत असत, ठेकेदार पद्धतीने ठेकेदारांकडून पैसे घेत असत, जो भ्रष्टाचार करत असत, तर तो कुठेतरी आम्हाला थांबवला पाहिजे का नाही? तर आम्ही त्याला काय असं प्रचंडी धरून असं बसवलं नाहीये. आणि आता मी त्याला म्हणलो, मॅडम मी तुला बोलवलंय 2 मिनिटं ये, समक्ष काय ती गोष्ट आपण चर्चा करू. आता काय म्हणलं, मॅडमने मला आदेश दिला, तुम्ही आदेश देऊ शकत नाही. ही कुठली भाषा झाली त्याची? आणि ठीक आहे, मी त्याला हे बी सांगितलं, मी भाजप सरचिटणीस कार्यक्रमाकडे विशाल जाधव बोलतो तुझ्या संघ म्हणलं, तू अपमान करू नको आमचा. आता आम्ही जर इथं बसलो सगळेजण धरणा लावू, आम्ही जर म्हणलं पडेल आमच्या समोर हजर करा, तर कितीपर्यंत जाईल हा विषय? तुम्ही नाही कंट्रोलला फोन लावून आमच्या गुन्हा दाखल करता नाही म्हणजे हा एक प्रोटोकॉल सांगतोय, प्रोटोकॉल सांगतो. हा तो प्रोटोकॉल तोडला का नाही? एवढे लोक बडे बडेचा विषय घेऊन जातात. आला का बडे? आता गेला अपमान करून हे सगळे वेगवेगळ्या लोकांचा अपमान केला. त्यांनी केला अपमान, आता ह्याला कोण आता जबाबदार आहे? आता तुम्ही इथं बसलेत का बसलेत? मॅडम किती वेळ मी ऐकतो काय मॅडम? हा विषय असं वाटते मला, हा विषय वरपर्यंत न्यावा असं वाटते, आमच्या मंत्रालयापर्यंत न्यावं किंवा खासदार न्यावं असं मला वाटतंय. पण ते कितपर्यंत योग्य वाटेल सांगा बरं. सांगा मला पण विषय. काही तक्रार घेऊन आली आहे, बडे समोर आहे, हे बाबा तुझी तक्रार आहे, ते अशा जेव्हा वक्तव्य करतात त्याचं प्रत्युत्तर दे. त्यांच्याकडे कागद बोलते ते, कुणी कोणावर आरोप करू शकत नाही. कधी करतो? ज्यावेळेस ग्रुप असल्याशिवाय तो माणूस बोलतोय. आता ह्या टाइमचा आवाज कधीपासून चालू आहे? का चालू आहे? कारण की त्यांचा आवाज बोलते नाही, त्यांची कागदपत्र बोलते ते. आता कागदपत्र घेऊन आली मग हे कुठपर्यंत योग्य सांगा ना. आता उद्या परत आयुक्त आले, परत हाच विषय होणार. ते थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि हा आमचा अपमान नाही, तुमचा बी अपमान आहे. शासनाच्या अधिकारी लोकांचा, आज तुम्ही महिला आहे, हे महिला आहेत, आपण सगळे आहेत. असा अधिकारी तुम्ही सेवेत ठेवा. आमच्या इकडे बघा, तुम्ही पण नागरिक आहात, 8 तास तुम्ही कर्मचारी आहात. मला माहिती काय होतं माहिती का, त्या डिपार्टमेंटची किती लोक काम न करल्यामुळं लोक ह्या दरबारात येतात. जर तुम्ही तिथल्या तिथं ते थांबवलं ना, तर इथपर्यंत लोक नाही येणार. काय होतं आता ह्या आठवड्यात 10 तक्रारी, पुढच्या आठवड्यात 20 तक्रारी, त्याचे 100. मग त्याचा काय नाही ऐका ना. आता बघा प्रधान सचिवांकडनं, मुख्य सचिवांकडनं मला आलेलं हे पत्र बरं का. आता शिस्तभंगाची कारवाई किंवा दप्तर दिरंगाई कायदा किंवा बाकीचे सगळे जे आहे ना, मी त्यांना सांगतो अरे तुम्ही कारवाई करा. 3 वर्ष झालं मी माझ्या हक्कासाठी गेलंच, तर मला असं बाबा रागात असतील काय प्रॉब्लेम नाही.
खालच्या स्तरावर जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना, आम्हाला चौथ्या मजल्यावर कोणाला द्यायचं नाही. तुम्ही माझी काय रिक्वेस्ट आहे आणि काय म्हटलं, मला नोडल ऑफिसचे मला दिव्यांगांचे काम करायचं नाही, कशाला त्याच्याकडे चार्ज ठेवला. ऐका ना मॅडम, आता मी गेलोच नाही त्यांना एवढंच तक्रार आहे. त्या डिपार्टमेंटला तुम्ही पत्र शिवाजी चव्हाण सहाय्यक अभियंता नाही त्या डिपार्टमेंटला पत्र काढा. शिवाजी चव्हाण रामदास चव्हाण समाज विकास अधिकारी मुख्य समाज विकास अधिकारी सगळ्यात मोठे चोर नाही सर, चोरीवर तुमच्यापर्यंत येणारच नाही. हो काय होतं माहिती का, सगळं उद्रेक झाल्यावर त्यांनी काम न केल्यावर तुम्हाला त्रास का करून घेतो तुम्ही. ऐका, करा ना त्यांची 2 दिवसात थांबलं नाही. आमची भाजप कामगार आघाडी, आमचे सगळे जेवढे महिला पदाधिकारी दिव्यांगाचे लोक आहेत सगळे आमचे भाऊ लोक, एक मोठं आंदोलन होईल आणि जाहीर आंदोलन असं नाही होईल सगळं गेट बंद होते. तर माझी विनंती आहे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. बस दिव्यांगांना तुम्ही पिठलं पुरी खायला घालताय, याला लाज वाटते का? आणि वरती तिकडे दारूच्या बाटल्या घेऊन नाचतोय, बिर्याणी आणून खाल्ली. आपल्यासारखं मॅडम हो काय हो सर, आपल्यासारख्याची परिस्थिती माहिती, तुमची परिस्थिती आमचं तळतळ घ्या तुम्ही. अहो वरती सगळं उत्तर द्यायला लागतं, लक्षात ठेवा. 4 दिवसात काय होत्या, सोमवार मोठं आंदोलन करू आपण. सोमवारपर्यंत सगळे प्रेसवाले सगळ्यांना, भारतीय जनता पार्टीचे जेवढे पदाधिकारी कामगार आघाडीचे जेवढे दिव्यांगांचे लोक पुणे शहरावरती असतील, या जे बडेने जे भ्रष्टाचार केलेला आहे, नितीन उदास किती दिवसांपासून चालू आहे ते सांगा, किती दिवसांपासून चालू आहे ते? गेल्या 5 वर्ष त्यांनी करोनाच्या काळामध्ये सस्पेंड होता. एकच लेटर आणि करोनाच्या काळामध्ये झिरो लाभार्थी आणि खर्च दाखवला 3 गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर. अधिकारी वर्ग येतो 3 गुन्हे दाखल असून सुद्धा तो एवढी दादागिरी करते. आता हे बोललं तरी येत नाही, येतो म्हणजे हे तुझे हुकुमशाही स्वतःचा मनमानी कारभार आहे. आयुक्तांना सिरियस मॅटर आहे सर. चौकशी काय समिती नेमायची असेल हे सगळं आयुक्तांच्या अधिकारात. काय केलं मॅडम, समिती निवडली नितीन उदासनी ती फोडली परत. म्हणजे काय, त्याच्यातले एक ठेकेदार अजून जेलमध्ये त्याची बेल झाली, बेलसाठी पळतो. दुसरा सांगवी पोलीस स्टेशनला रेपची केस आहे या रस्त्यावर. अजून असे 3 गुन्हे त्याच्या आणि सगळे कशाचे म्हणून त्याला तिकीट आहे. त्याला आता काय दिलं, सकाळच्या तेच म्हटलं, एवढा महात्मा असताना तुम्ही त्याला वेगळे टेंडर कसे काय दिले त्याला, मग त्याला ते नाही ते ऍडिशनल चार्ज परत तो काय तेच करणार, विकेंद्रीकरणाचे ठेकेदारांना टेंडर देणार, परत फार्मावर घेऊन जाणार. आम्ही येऊ तुमच्यासोबत, आम्ही येऊ. मागाशी जे मॅडम तुम्ही बोलले आम्हाला, आम्ही बसलो म्हणजे आम्हाला बी माहिती तुमचा मान सन्मान ठेवणं आमचं काम आहे, कारण की तुम्ही आमच्या तक्रारी घ्यायला पाहिजे. पण ते तक्रारीचं प्रत्युत्तर वेगळ्या पद्धतीने देत असेल तो, मग आम्ही काही ना मॅडम घरचं काम पुन्हा राहणार. हा पण तुमचंही झालं. मगाशी मी बोललो, मला होतं मॅडमने मला सांगितलं, अरे मॅडमने सांगितलं तुम्ही येतोय ना, ही अशी पद्धत नाही. ही हवा असं नाहीये, ही हवा कोणाची आहे, जनतेच्या पैशाची हवा आहे ही तुझी घरची हवा नाहीये. पुढची ज्यावेळेस तो 8 तास बांधलेला असतो ना, बाकीचे 8 तास सुद्धा नागरिकांना देणं हे तुझं काम आहे, कारण की आम्ही इथं टॅक्स भरतो ना. आज इकडे कागदपत्र घेऊन आल्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडले, बोगस आम्ही तुमचा आरोप करणार, आमच्याकडे त्यांची आम्ही बोगस आरोप करणार का? अधिकारी वर्गाला आम्ही काही आरोप करत नाहीये. आरोप करायचा अधिकार आम्हाला बी दिला नाही, पण का करतोय? ज्यावेळेस भ्रष्टाचार एखादा होतो, एखाद्या महिलांवरती होते भ्रष्टाचार, एखाद्या यजमानांवरती होतो भ्रष्टाचार, त्यांचे पैसे खाता तुम्ही, त्यांना पगार देत नाही, कुठल्या गोष्टीचा कुठल्या सुविधा देत नाही. जर ते जर त्यांना व्यवस्थित मिळत नसेल तर आम्ही आवाज उचलणार ना. आणि तो आता मला त्याची स्टाईल होती ना त्याची, हा मी असं तसं, ही स्टाईल आम्ही काढणार, आमच्या भाषेने आम्ही काढणार ही स्टाईल. आणि हे नाही 4 दिवसात आपण मोठं एक आंदोलन घेऊ आणि आयुक्तांना खाली घेऊन मी आज गुन्हे दाखल करायला जाणार, आयुक्तांना खाली घेऊन जो पुणे महानगरपालिकेला जो भ्रष्टाचार चाललेला आहे, ज्या लोकांनी आतापर्यंत भ्रष्टाचार केले कोरोनाच्या काळामध्ये, आम्ही चालू देणार नाहीये. आता हे ज्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं ते पळून गेले ते, आणि महिलांना उलट सुलट भाषा वापरली. मॅडम